नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअपमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आज अहिल्यानगर शहरामध्ये आहे. अहिल्यानगर शहरातली निवडणूक आता प्रचार जो आहे एकदम टिपेला पोहोचलेला आहे आणि माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अहिल्यानगरचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप. संग्राम, तुमचं लेट्सअप खूप खूप स्वागत. प्रचाराच्या या टप्प्यावरती आहोत. काय मूड कसा आहे? नगरचे भाऊ आपण म्हणतो काय, अय भाऊ, नगरची हवा काय म्हणते? ते काय म्हणते नगरची हवा? निश्चित नगरच्या हवेच्या बाबतीमध्ये तर काही प्रश्नच कधी येत नाही. बरं, नगरची हवा ही चांगलीच आहे आणि चांगलेच लोक सगळे इथं रहिवासा करता आहेत. बरं, नगरकर आहेत आणि त्यांचं नितांत आपल्या शहरावरती प्रत्येकाचं एक वेगळं प्रेम आहे. बरं. त्यामुळे हवा जी निवडणुकी सध्याची चाललेली आहे तर ती पूर्णतः आपण जर पाहिलं तर ही आमच्या एक कामाच्या माध्यमातून, लोकसंपर्काच्या माध्यमातून, उपलब्धीच्या माध्यमातून ह्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागच ही हवा आज आपल्याला पाहायला मिळते. बरं, ओके. आता आपण ज्या परिसरातनं जातोय हा नगरचा मला वाटतं उड्डाण पूल आहे. हो हो. तर तुमच्या कारकिर्दीमधला तुम्ही आता यापूर्वीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं होतं की तुमचा हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. तर काय कसं वाटतं ना नगरचा उड्डाण पुलानंतर तो हा जेव्हा सुरू होत होता तेव्हा काय अडचणी होत्या आणि आता काय बदल झाला नगरचा उड्डाण पूल झाल्यानंतर? कुठल्याही शहरामध्ये जसं आपण पाहतो की एक शहराची मेट्रो सिटीची जी वाटचाल असते, बरं, त्याच्यातलं एक पहिलं पाऊल हे पडलेलं आहे. बरं. कारण जिथं उड्डाण पूल असतात ते शहर मोठं असतं. बरं. त्याची ओळख असते. ओके. की या शहरात उड्डाण पुलाची गरज आहे, उड्डाण पूल झालाय म्हणजे शहर मोठं आहे, मोठं व्हायला लागलंय, मोठं आहे असं त्याचा एक वेगळा अर्थ असतो. बरं, ओके. आज ह्या उड्डाण पूल झाल्यानंतर मेट्रोचं आमचं पहिलं पाऊल हे यशस्वी पडलं, त्याचा एक वेगळं समाधान आणि आनंद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. ओके. आपण सुरुवातीला जेव्हा भेटलो होतो तेव्हाची निवडणूक, तेव्हा असलेलं आव्हान आणि आता याच्यावरती असलेलं आव्हान, काय फरक जाणवतोय? म्हणजे आता मी स्पष्टपणे विचारतो की तेव्हा असं वाटतं की तुमच्याच कुटुंबातला, तुमचेच नातेवाईक तुमच्या विरोधात उभे राहतील, पण तसं काही घडलेलं नाही आहे. तर एक तुमचे पारंपरिक विरोधकच तुमच्या समोर आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय फरक पडला असं जाणवतो का निवडणुकीच्या वातावरणावर? नाही, मी तुम्हाला पहिले त्यावेळेसही तुम्ही प्रश्न विचारला, मी तुम्हाला सांगितलं की कसं असतं हे निवडणूक जी असते उभा तर राहणारच आहे कोण. बरोबर. बिनवर तो कोणी आपल्याला देणार होतच नसतं, कुठंच होत नाही. महाराष्ट्रात आता एक बी झालेलं नाही, गोष्ट आजपर्यंत कोणी झालेलं नाही, ते होतच नसतं. बरोबर. लोकशाही, पण त्याचा एक लोकशाही असल्याचा एक तो एक मोठा हे असतो. बरं. आधी जवळपास 14 उमेदवार उभा आहेत. बरं. आणि 15वरती एक नोट, म्हणजे एका मशीनवर सगळे आज आलेले आहे. बरोबर. कदाचित एक जर वाढला असता तर ते दुसरं मशीन लागलं असतं. बरोबर. पण आज सुदैवानं ते एकच मशीन हे असल्या कारणानं आज आपल्याला ती निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. बरं. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सांगितलं कोण उभा, लोकांचं कसं आहे, कोण उभा राहण्यापेक्षा तो फक्त चर्चेतला पार्ट असतो. बरं, ओके. कुणी जरी असलं, कोण उभा राहते, लोकांना उत्सुकता असते, यार संग्राम जगताप तर आपला आहेच. बरोबर. आता विरोधात कोण येते, ओके, आता एक चर्चा असते. अच्छा. त्याला असं काही मताचा विषय नसतो तो. बरं. तो फक्त एक उत्सुकतेचा पार्ट असतो. बरोबर. कोण उभा राहणार, ओके, कोण याच्या विरोधात, कोण त्याच्या विरोधात उभा राहणार आहे, आणि तो विषय असतो. आता मी काय फार राज्य पातळीवरचा मनुष्य नाही, मी आपल्या नगरपुरत्या मर्यादित आपलं काम करतो. इथं लोकांच्या प्रत्येकाच्या अडीअडचणी उभा राहणं आणि हे कारण असतं, त्यामुळे लोकांचं मग ठरलेलं होतं. बरं. फक्त तो चर्चेतला पार्ट आहे. ओके. आणि हा चर्चा ह्या ज्या वेळेला सगळ्या 4 तारखेला विड्रॉल झाले, जिकडं तिकडं सगळं झालं, तेव्हा सगळं त्या चर्चेला पूर्णविराम मिळतो. ओके. आणि तो पूर्णविराम मिळाला त्याच्या पुढच्या आता आपण टप्प्यावरती आहोत. आपण नगरच्या उड्डाण पुलाच्या एकदम टॉपला आपण तुमचं पोस्टर दिसतंय, एवढं मोठं पोस्टर आहे. सगळं आपलं मत नगरला, आपलं मत संग्राम भैयाला, विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा अशी तुमची टॅगलाईन आहे. तर काय विश्वास जुना जो आपण म्हणतोय, तर किती वर्षापर्यंत तुमचा आणि नगरच्या एक जगताप कुटुंबियाचा नगरचा किती वर्षापासून आणि कसा संबंध आहे? नाही, माझं संपूर्ण आयुष्य हे शहरामध्येच गेलेलं आहे. बरं. जो विश्वास आहे, हे टॅगलाईन जे आहे, हे त्याच एक प्रतीक आहे. त्याच एक प्रतीक आहे. म्हणजे हे लोकांच्या तोंडातून आलेलं आहे म्हणून ते पुढे आलंय. ओके. नाही तर म्हणजे तो विश्वास जुनाच आहे. म्हणजे तो अनेक वर्षापासूनचा आहे, तो तुमच्या वडिलांपेक्षाही आमच्या आजोबांपासून आहे. बरं. म्हणजे आजोबांनी आमच्या इथे ज्यावेळेस ते नगरला आल्यानंतर बरं की त्यांनी एक विश्वासार्हता व्यापारी वर्गाने निर्माण केली आणि त्या व्यापारी वर्गाने आमच्या आजोबांना त्या काळामध्ये मदत केली. बरं. आणि त्याच्या माध्यमातून आमचं कुटुंब म्हणजे तेव्हा वडिलांचा जन्मही नसेल कारण हे वडिलांनीच मला सांगितलेलं आहे. बरं. तर त्यावेळेसपासून म्हणजे जो एक विश्वास आजोबांच्या बाबतीमध्ये निर्माण झाला, बरं, तो वडिलांनी वाढवला केलं. आणि आज ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्याच पद्धतीने त्यांनी वडिलांनी सूचना केल्या आणि त्या सूचनेच्या माध्यमातून आम्ही देखील आज पुढे ते काम करत आहोत. बरोबर. आता आपण ज्या गाडीतनं चाललोय आपल्याला तर खड्डे काही जाणवत नाही दादा. आपण मला वाटतं हा कोणता एरिया?
आता हा कोटला स्टँडच्या कोटला स्टँड आहे, इथं तर काही खड्डे जाणवत नाहीत. तुमची गाडी चांगली म्हणून खड्डे जाणवत नाहीत का नगरमधले खड्डे थोडेफार कमी झालेले आहेत? आता अजून काही महिन्यांमध्ये हा हे पूर्ण होईल. बरं. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे जसं हे जे खड्ड्यांचा विषय होता हा बऱ्यापैकी बंद झालेला असेल. बरं. पण शहर वाढत आहे त्याच्यामुळे ते पुढे भाग वाढत राहतील. पण आता हे जे मंजूर आहेत बरं त्यातले आता 23-24 रस्ते मंजूर आहेत. बरं. त्यातले आताचे 6 रोड सुरू झालेले आहेत. ओके, म्हणजे अजून बाकी 10% भरपूर पण व्हायचे. बरं बरं अजून फार सुरू व्हायचे. बरं त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आता हळूहळू आपण ते पुढे करू, कारण आता हे पूर्ण झाल्याशिवाय नवीन चालू करू नका. बरोबर. ह्या कामाला स्पीड द्या, ओके गती द्या, ज्याच्यात हे काम पूर्ण होईल. बरं. असं त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही त्याच वेळेस सूचना केल्या. ओके, मग आता हे 6 रस्ते फक्त आता सुरू झाले. सुरू झाले. ओके, त्यामुळे आता हे जे खड्ड्यांचा विषय हा काही काळाने बंद होऊन जाईल. त्याच्यातनं तो लोकांपेक्षा आम्हाला तिथून मोकळं व्हायचं. खरी हे गोष्ट. बघा आता ते रस्त्याचं काम चालू आहे बघा शेजारी. ओके, रोड खोदलाय आता. बरोबर. रोड खोदलेला. अच्छा. आता हे काय आहे, हे शेवटी असा विषय आहे की आम्हाला जर ह्याच गोष्टी अडकून पडलो, हो, आम्ही कधी मेट्रो सिटीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करणार आहे. बरोबर बरोबर. आम्ही कधी उड्डाणपूल आणणार आहेत, कधी विमानतळ आणणार आहेत. बरोबर. याच्यात तुमचं विजन मोठं आहे, तुम्हाला ते या गोष्टी अडकून नाही पडू शकत. खरी गोष्ट आहे. खरी, या बेसिक गोष्टीत प्राथमिक सुख सुविधांपासून माझं मत आहे हा की नगरसेवक सुद्धा बाहेर पडले पाहिजे. बरोबर बरोबर. तरच ते त्या प्रभागाचा विकास करू शकते. खरी गोष्ट. आता ह्याच्या पुढे जायला पाहिजे. हा. रस्ता, पाणी, वीज ह्याच्या पुढे लोकांनी पुढे जावं लागणार आहे. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. आता या ज्या भागातनं आपण फिरतोय याच्याविषयी काय तुमच्या काय इथं कोणते कार्यकर्ता आहे, तुमचं नाव आठवतं का तुम्हाला? कोणते कार्यकर्ते या भागातले किंवा तुमच्या काय आठवणी आहेत का? आहेत ना सगळे. आता हे सगळे ओळखीचेच लोक आहेत इथे सगळे. अच्छा. काही ओपनिंग मीच केलेले पटेल कार्डेकोर. ओके, बरं बरं. अच्छा. आणि इथं म्हणजे नगरमधलं असं बोललं जातं की संग्राम भैया आल्याशिवाय तुम्ही पण पाठीमागे बोलले होते की बाबा ते उद्घाटन वगैरे पण लोक तुमची वाट पाहतात, हे पाहतात. तर इलेक्शन काळामध्ये हे तुमच्यावरचं जे जनतेचा विश्वास आहे, विरोधकांनी तुमच्यावर त्या विश्वासाला तडा द्यायला अशा पद्धतीचं काही वक्तव्य केलेले आहेत, त्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही मी त्याच्याकडे पाहतच नाही. मी तुम्हाला सांगितलं. अरे पाहिजे असतच नाही, पाहिजे आवश्यकताच नाही. आहे ना, म्हणजे मायनस पॉईंट मध्ये सुद्धा नाही. बरं. म्हणजे झिरोच आपण त्याला मार देऊ शकतो. बरं. ओके. मायनस मध्ये सुद्धा अधिकार त्यांना झिरोच आपण देऊ शकतो. बरं. अच्छा. कसं असतं राजकारणामध्ये आरोप होतच असतात. बरं. ते एक अजेंडा असतो ठरलेला. ओके. आरोप करायचे. अच्छा. पण ज्या वेळेला आपण निवडणुकीला मतातून सामोरे जातो ना, बरोबर, ते मतदान जे होत असतं मतदान सगळं सिद्ध करत असतं. ओके. हे बोगस आहे, हे खोटं आहे, हा खरा आहे, हा खोटा. मतदान ठरवत असतं. हे कोण 4 लोक बोलतात म्हणजे हे कोण आहेत, याला कोण म्हणजे हे म्हणजे काय शहर थोडे असतं. बरं. ओके. ह्यांचा विषयच नाहीये. म्हणजे माझं मत मायनस मध्ये सुद्धा मायनसचा सुद्धा आपण देऊ शकत नाही त्यांना फक्त आपण 0 देऊ शकतो. अच्छा. अरे बापरे. विरोधकांबद्दल तुम्ही फारच म्हणजे तुम्ही त्यांना बेदखलच ठरवताय. नाही, त्याची परिस्थितीच आहे ना. बरं. ओके. आता जेव्हा आपण नगर तुम्ही मेट्रो सिटी म्हणता किंवा तुमचं व्हिजन अगदी मोठ्या अगदी विमानतळाचं वगैरे असं मोठ्या शहराचं सगळं व्हिजन आहे, तर या व्हिजनमध्ये तुम्हाला अजितदादांचं सहकार्य किंवा या महायुती सरकारचं सहकार्य याच्याबद्दल तुम्हाला ठाम विश्वास आहे की पुढच्या काळात तेच रिपीट होईल आणि तुम्हाला तसंच हो, हे त्यांच्यामुळे आजपर्यंत चाललं नाही सगळं काम. बरं. हे त्यांच्या आशीर्वादानच त्यांनी आज हे महायुती सरकारमधून हे तिन्ही लोकांनी जे सगळं मान्यता दिली, बरं, त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. ओके. हे परस्पर कधी पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेता का? हो, महायुती सरकार आहे म्हटलं त्यांचं घ्यावंच लागतं. ते एक सरकार म्हणून बघा, मी आज इथं काम करतो, ह्या लोकांनी माझं नाव घेतलं म्हणजे काय, मी त्यांचा एक त्या महायुती सरकारचा एक प्रतिनिधी आहे इथं. अच्छा. ह्या लोकांनी त्यांचं नाव जरी नाही घेतलं तरी त्यांनी माझं घेतलं तर मी म्हणजे आता शेवटी त्यांचाच प्रतिनिधी नाही. ओके. तिघांचा तुम्ही प्रतिनिधी. ओके. कारण मी हा प्रश्न काय विचारतोय की बुवा असं कुजबूज असते किंवा हे असते ते भाजपवाले काय संग्रामभाईंचं काम करत नाही आहेत, ते शिवसेनेवाले काय संग्रामभाईंवरती नाराज आहेत, ते काय ऍक्च्युअल ग्राउंडवरती काय परिस्थिती आहे? नाही काही तसं काही नाही. हे कसं असतं शेवटी राजकारणामध्ये एक रुमर्स तयार करावं लागतात. बरं. रुमर्स तयार करून त्याच्यावरती सातत्याने बोलावं लागतं. बोलणं म्हणजे त्यांना असं वाटतं की ते काहीतरी लोकांच्या मनावर संभ्रम निर्माण होईल. बरं. असं बोलत असतात. पण त्याला मी जर सांगितलं ना, त्याला कामच नसतं. त्यांना आज तुम्ही जर सांगितलं ना की आपल्याला जर भेटायचं, बरं, ते लगेच म्हणतील मी कुठे येऊ. मोकळेच येत ते एक नाही 5 तास तुमच्या भाई बसतील. आणि आपण आता जे चाललंय आपण गाडीत बसलो, मला आता पुढे जायचं, तुम्हाला वेळ नाही, पुढे बसलोय. आता मला तुम्ही जर म्हटले तर मी तुम्हाला परत फोन करतो. मी माझ्या सोयीप्रमाणे रात्री तुम्हाला सकाळी 7ला 6ला किंवा रात्री उशिरा माझं सगळं आवरल्यानंतर मी तुम्हाला फोन करतो. बरोबर. त्यांना कामच नाही. आता त्यांना कुठल्याही माणसाला फोन केला त्याच्यातला
तर ते तुम्हाला म्हणतील कुठून ते 4-5 तुमच्याशी बसतील. अच्छा चालक भाई, आपण कोणत्या रोडने चालू आता? आता आपण इथं नवीन महानगरपालिकेच्या रोडला लागलोय. बरं, ओके. ही जी महापालिका जिथनं तुमचं करिअर सगळं सुरू झालं होतं, पॉलिटिकल करिअर? हो, सुरुवात झाली होती. आणि तुम्ही महापौर पण या शहराचे, याच महानगरपालिकेमध्ये. म्हणजे महापौर पदाची अशी काही आठवण आहे का तुम्हाला की नाही आवर्जून तुमचा एक इमोशनल टच की नाही बाबा त्या काळामध्ये तुम्हाला अजूनही ती आठवण लक्षात येते तुमच्या? कोणती? तिथले जे लोक आहेत हां, त्या लोकांशी मी फार जोडले गेलो. बरं. कारण की माझी ज्यावेळेला मला कुठल्याही गोष्टीचा अनुभव नसताना बरं त्या लोकांनी मला इतकं मार्गदर्शन केलं. हां, त्यावेळेसचे अगदी इंजिनियर लोक असतील, बरं. जे अधिकारी वर्ग असतात, त्याला अगदी गेटवर असणारा शिपाई बसून बरं, तर प्रत्येकाशी मी जोडलो गेलो. ओके. म्हणजे आजही तो जो तिथं जी शिपाई म्हणून जे काम करणारे लोक आहेत, गेटवरती वॉचमन जरी आहे, बरं, तर ते सुद्धा मला त्यांच्या सगळ्यांचे नावं माहिती आहेत. काय सांगता? हो हो हो. ही अटॅचमेंट कशामुळे एवढी? ही मला मी पहिल्यापासून जोडलो गेलो ना त्या लोकांची. बरं. म्हणजे आता इथं जे वॉचमॅन आहेत हां, त्याचं नाव साठे, बरं, हे शिपाई आहेत आयुक्ताच्या जागेदारावरती. बरं. एक बंडू हवालदार होते, हां, बंडू इवळे, ते रिटायर झाले. बरं, त्यांच्यानंतर महातू हवालदार होते काळे, बरं. बडगावचे, ते रिटायर झाले. अच्छा, हे लोक माझ्या एवढं पण शिपाईपासून तुम्हाला नाव तुमच्या लक्षात आहे? हो. ओके, अच्छा. पण महापालिकेतलं आता हे आपण किती वर्ष तुम्ही नगरसेवक होते इथे? मी इथं 2000 डिसेंबरमध्ये 8मध्ये हां, माझी तिथं नगरसेवक म्हणून निवड झाली. बरं. आणि 1 जानेवारी 2009ला हां, मी महापौरचा माझा कार्यकाळ सुरू झाला. बरं. पहिला तो कार्यकाळ होता हां, तो 2.5 वर्षाचा होता. बरं. 2009 हां, 1 जानेवारी ओके ते 30 जून हां. 2011 पर्यंत तुम्हाला तारखा पण सगळ्या माहिती आहेत एकदम हो. परफेक्ट. हां, तो तसा होता. हां, आणि नंतर मग 2.5 वर्षाचा कार्यकाळ मी फक्त नगरसेवक म्हणून काम केलं. बरं, त्यावेळेस सत्ता माझ्या नंतर लगेच शिवसेनेची सत्ता आली. बरं, त्यामुळे मी 2.5 वर्ष परत विरोधामध्ये काम केलं. बरं. आणि 2.5 वर्षानंतर परत लगेचच हां, मला दुसऱ्यांदा महापौर होण्याची संधी मिळाली. बरं. हो. अच्छा, महापौर दुसऱ्यांदा होणं ती फार कठीण गोष्ट असते. कारण एकदा मग दुसऱ्यांदा महापौर झाल्यानंतरचं काय तुमच्या, म्हणजे मी तुमच्या पाठीमागे बोललो की तुम्ही नगरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तुम्ही बऱ्यापैकी सगळा सोडवण्यामध्ये ते यश आलं. म्हणजे इथे महापौर पदाच्या काळात तुमचं सगळ्यात मोठं यश होतं. तुम्ही आता रस्त्यांचा पण प्रश्न तुम्ही केलेला आहे. तुम्ही ते स्मार्ट म्हणजे एका मेट्रोचं तुम्ही सगळं स्वप्न सगळं पाहतात. मग या मेट्रोमध्ये पर्यटन म्हणा किंवा त्याला याच्यामध्ये करमणुकीसाठीचं म्हणा, तो अजेंड्यावर आहे काय? आता पर्यटनच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर नगरला एक शहरामध्ये ज्याच्या माझ्या मतदारसंघात, बरं, तो हस्तबिस्त महाल आहे. बरं. म्हणजे ज्याला बिस्तबाग महाल शॉर्टमध्ये म्हणतो आपण. बरं. सर्वांना माहिती आहे तो बिस्तबाग महाल परिसर माहिती. हां, त्या बिस्तबाग महालाकरता जवळपास 5.5 कोटी रुपयाचा निधी. ओके. अंदाज पर्टिक्युलर आकडा मला माहिती नाही. बरं. अंदाजे 5-5.5 कोटी रक्कम असेल त्याची. बरं. तो निधी शासनाकडनं आणलेला आहे. टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं. बरं. आता इलेक्शन झाल्याचं काम सुरू होईल. आणि त्याचं एक चांगलं डिझाईन आहे. इतकं अप्रतिम डिझाईन आहे की बिस्तबाग महाल सगळा परिसर सुशोभीकरण होईल. ओके. आणि मला खात्री त्याच्यानंतर एवढं मोठं तिथं एक वेगळं तिथलचं एक लँडमार्क तयार होईल नगरचा. एक वेगळी आयडेंटिटी ती क्रिएट होईल. आणि पर्यटक त्या ठिकाणी येतील नक्की. ओके. असे अनेक विषय एक सांगितलं मी. ओके. ओके. आता हा जो रोड आहे, या रोडचं काही रुंदीकरणाचा काही प्रस्ताव आहे का? कारण आता आपण पाहतोय ट्रॅफिक प्रचंड आहे या रोडला सुद्धा. नाही, आता याला रुंदीकरणपेक्षाही आता याला जसं आता DSP चौकात सिग्नल पडला तर गर्दी व्हायला लागली. राईट. तिथं आता उड्डाण पुलाचं सॉइल टेस्टिंग झालं. बरं. अच्छा. शासनाकडून पैसे आलेत, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाल्या. आता 8 दिवसापूर्वी सॉइल टेस्टिंग सुद्धा झालं की किती खोल खांब घ्यायचा. ओके. पिलर किती खोल न्यायला पाहिजे. बरं. तो तिथं तर होणार आहे. अच्छा. पण ट्रॅफिक ऑटोमॅटिकली कमी होत जाणार आहे. म्हणजे कमी म्हणजे गाड्या तर वाढणारच आहेत. राईट. पण त्याचं उड्डाण पुलाच्या निमित्तानंच आपल्याला पुढे हळूहळू न्यावा लागणार आहे. तो उड्डाण पूल पुढे कुठे म्हणजे फक्त चौक क्रॉस करणार आहे फक्त तो. पण ते काय होतोय, एकाच वेळेस सगळी ट्रॅफिक थांबती आणि सुटली का सगळी एकाच वेळेस सुटती. बरोबर. ट्रॅफिक जाणवते. ती काय मुव्हिंग राहिली बरं तर फार त्रास आपल्याला होणार नाही, जाणवणार नाही. राईट. ओके. तुमच्या आवडत्या गाड्या कोणत्या आहेत? आवडती तशी इनोवा पण आवडती. बरं. गाड्या फार आवडतात, तसं काही गाडीचं एवढं काही विशेष नाही. बरं. ओके. जास्त आवडायची म्हणतात तर सफारी आवडायची. आता ती जी आवडायची ती बंद झाली मॉडेल. अरे ते मॉडेल बंद झालं आता, पण नवीन सफारी आलेली आता. ती होती ती वेगळी होती. डिस्क्रिप्शन जरा वेगळं होतं, ती बंद झाली. ओके. पण कधी 2 व्हीलर मध्ये नगरमध्ये प्रवास केला की नाही? हा, नाही कोणाला. हो का?
म्हणजे रोज असं काही नाही, बरं. घरून नसतं असं काय टू व्हीलर असं कुठे समजा आता मला जर कुठं जायचं म्हटलं हा. मी असं कोणाला हात करून असं तुम्ही जाऊ शकता. बसतो असं ओके. बऱ्याच वेळा, असं काही आता हा कोणत्या एरियात आपण आलो? हा आता आपण हा सुरभी हॉस्पिटल पासून गुलमोहर रोडला स्टार्ट झालो. बरं, ओके. मग काय या रोडचं काय विषय तुमच्या मनात काय काय जाणवतं तुम्हाला या रोडला? हा रोड सगळा हा बऱ्यापैकी रोड रेसिडेन्शियल रोड आहे. बरं, म्हणजे इथं सगळे राहायला लोक आहेत. अच्छा. जसं पाईपलाईन रोड, तपोवन रोड ही बऱ्यापैकी कमर्शियल रोड झाले आहेत. ते जायचं कमर्शियल. हा बऱ्यापैकी रेसिडेन्शियल झोन आहे सगळा. बरं, तर पारिजात चौक जर सोडला हां तर बाकी बऱ्यापैकी सगळे कमर्शियल, म्हणजे हा कोयनो याचा एक चौक आहे, गुलमोहर पोलीस चौकीचा चौक, बरं, ओके. हा थोडा कमर्शियल इथं. बरं, आणि पारिजात चौक बाकी ओके. सगळं बऱ्यापैकी रेसिडेन्शियल आहे. अच्छा. आता तुम्ही अशा या रोडची काय बुवा तुम्हाला आवर्जून आठवलेली समजा काही कोणतं हॉटेल आहे या ठिकाणी, काही हे आहे असं काही आठवतं का तुम्हाला? तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः हॉटेल व्यवसायात आहात का, उद्योजक आहात एक त्या पद्धतीनं, तर तुमचं काही नगरमधलं काय असं आवडतं या रोडवरती किंवा या परिसरात खाण्याचं काही ठिकाण आहे का? आता इथं 2 स्वीट्सची दुकान आहेत, एक बरं. स्वीट आणि एक बन्सी महाराज स्वीट्स, बरं, हे 2 दुकान आहेत इथं. अच्छा. इथं आता ते फार गर्दी असते. काय बन्सी महाराज स्वीट पाशी काय काय देतं, काय खायला मिळतं बन्सी महाराज स्वीट? तिथं बरेच स्वीट्सचे सगळे आयटम मिळतात. त्यांचे बन्सी महाराजचे माझ्या गुलाबजाम फेमस आहेत. माझ्या वाटत तिथली जिलेबी आवडते फार. जिलेबी पण चांगली असते. लहानपणी तुम्ही यायचे का कधी इकडे या भागामध्ये? आम्ही राहायला येतो यशवंत कॉलनीमध्ये. हो काय, इकडे यशवंत कॉलनीमध्ये? हो. आणि इथं क्लासला मी इथं कालरा मॅडमचे क्लासेस आहेत. बरं बरं बरं, ओके. आणि एक शर्मा मॅडम होते, अनुरुद्ध शर्मा. अच्छा, ओके. टाकले रोजच ना असायचं. संग्राबाई म्हटलं इथे गुलाबजाम चांगले मिळतात, तर आम्ही म्हटलं जरा बघू, जरा टेस्ट करून पाहू बन्सी महाराजांचे गुलाबजाम कसे आहेत. घेऊन येतो. या प्लीज. हा बन्सी भाईयाचा हा गुलाबजाम आहे, कसा वाटला? जुन्या आठवणी जागा झाल्या? जुन्या नवीनच आहे ते. अरे कधीपासून तुम्ही संग्रामबाई सोबत? बरेच जोर झाले. काका सांगा लहानपणी मस्त. काय सांगता? ओके, अच्छा. पण काकांपासून म्हणजे संग्रामबाईंच्या वडिलांपासून? ओके 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 ओके. काय दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांमध्ये काय फरक आहे वडिलांमध्ये मुलांमध्ये? काहीच नाही बरं. असं कसं काय? काहीतरी प्रत्येक व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे, वेगळं काहीतरी फरक असेल ना? मला तर नाही जाणवलेला काही फरक. बरं. जे काकांसंग पहिल्यापासून जे मी राहिलेलं आहे हां त्याच्यात आणि आता भैयांसंगत तेवढाच आहे. तुम्ही कधी जा, काही म्हणा, ते उपलब्ध आहे. ते उपलब्ध आहेत. ओके ओके ओके. वातावरण म्हणजे काय संग्रामबाईंना कसं आहे वातावरण? पोषक, जोराचं कसं आहे? हा? कसं आहे वातावरण? जोराचं? जोर आहे, इंजन आहे. अच्छा, ओके. काय ताई तू काय मिठाई घ्यायला होती? काय मी कोणती मिठाई? कसं बायांना काय काजू कतली आवडते का? हा, कुठं तुमच्या भागात राहिली का आज? ओके. बायांची तुझी कशी काय ओळख? फर्स्ट स्टँडर्ड पासून? अरे वा. कोणाची मुलगी? देशमुख. तुमचे कार्यकर्ते आहेत का? जवळ जवळचे आहेत. बरं 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 बरं, ओके. थँक्यू ताई. येस, चलो. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. कार्यक्रम तुमचा आता? आता आमचा मेळावा संपत आलाय. बरं. मेळावा तिथून प्रचार फेरी सुरू करायची. ओके. प्रभाग क्रमांक 2 ची प्रचार फेरी आज. बरं. किती प्रभाग आहेत नगरमध्ये टोटल असे? 17 प्रभाग आहेत. अच्छा, 17 प्रभागात तुमचं सगळं जवळपास झालं आहे आता? हा, भाजपुरी पण झालेलं आहे. बरं, अच्छा. आता सुजय विखेंना तुम्हाला भेटायचं आहे, म्हणजे ते पण प्रचारात येणार की कसं आहे तो ते? प्रचारात रॅलीमध्ये येते. ते पण रॅलीमध्ये आहेत. ओके, अच्छा. तुमचं आणि सुजय विखेंचं फार बॉन्डिंग असं म्हणतात, म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनपासूनच होतं, म्हणजे आधी म्हणजे त्याच्या राष्ट्रवादी आणि भाजपाशी युती होण्याआधीच तुमच्या दोघांची युती झाली होती असं बोललं जात होतं. नाही, ह्या सगळ्या प्रकारे जसं उड्डाणपुराचा मी आपला विषय झाला हां मागची. हां. त्यांनी त्यांच्या विरोधाला आमचा आमने सामने एक निवडणूक झाली, संघर्ष बरोबर. झाला. 2019 19 लोकसभेची निवडणूक झाली. बरोबर. पण ज्या वेळेला विधानसभा झाल्यानंतर ज्यावेळेला ते उड्डाणपुराचं काम सुरू व्हायचं होतं, बरं, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपल्याला हे सगळे राजकीय आपले जे मतभेद आहेत बरं, हे बाजूला ठेवावं लागतील. ओके. तसं त्याच्या अगोदर आमचं त्यांचं कधी काही इलेक्शन झालेलं नव्हतं किंवा वेगळं एकमेकाच्या विरोधात काही बोललेलं नव्हतं. बरोबर. पण जसं तो राजकीय संघर्ष निर्माण झाला, हां, तर त्या वेळेसपासून
आम्ही उड्डाणपुलाचा विषय घेऊन बरं आम्ही दोघंही म्हणजे तो एक जिव्हाळ्याचा प्रश्न होता बरं बरं आणि म्हणून त्या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेता ओके आम्ही त्या मुद्द्यावरती एकत्र येण्याचा निर्णय घेतला. बरं तो एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यामुळे तो उड्डाण प्रवास पूर्ण झाला. पाहिलं मित्र आता त्याच्यावरून आपण आलेलो आहोत. ओके. आणि तो विषय होता. तो एक विषय होता. अच्छा अच्छा. तुमचे वडील आहेत का प्रचारामध्ये? असतात, उतरतात? असतात ना ते. त्यांच्या जुन्या सगळ्या मित्रांना त्यांनी ऍक्टिव्हेट केलं? जुन्या नाही, जुन्यांना पण असतात, पण ते नवीन लोकांच्या संपर्कात आहेत ना ते. बरं ओके. अच्छा. तुमच्या म्हणजे ते काय नक्की बाजू सांभाळतात वडील? असं बाजू वगैरे नाही काही, पण चालू असतं त्यांचं काठी भेटी, लोकांच्या भेटणं बोलणं. बरं. असं बाकी जबाबदारीच असं काही नाही. अच्छा. सगळं वन मॅन आर्मी तुमची, म्हणजे वन मॅन शो असं म्हणता येईल आपल्याला? नाही तसं नाही, सगळ्यांचं टीमवर्क असते. ओके. पण असं काय कुणी कुठलं ज्याला जे वाटेल त्यांनी ते करत राहायचं असं असतं. असं काय याच्यामध्ये काय असं काय. ओके. अच्छा. नगरमधल्या आता म्हणजे सगळ्या या प्रभागात तुम्ही फिरला, आजूबाजूची गाव असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही फिरला असाल, पण याच्यामधलं चॅलेंजिंग एरिया असं काय आहे का तुम्हाला? नाही बाबा इथं आपल्याला जरा जास्त घासून असू शकतं तिथं? नाही असं काय वाटलं. म्हणजे बघा, तुमचा जो विरोधक अभिषेक कळमकर जे उमेदवार आहेत त्यांच्या वॉर्डमध्ये सुद्धा तुम्हाला मताधिक्य मिळेल? त्यांचं कोणतं वॉर्ड आहे का ते पण नगरसेवक होते ना? नाही, त्यांचा वॉर्ड नाही ना. नाही का? नाही, त्यांना वॉर्ड नाही. त्यांना वॉर्डच नाहीये? वॉर्ड सगळे आमच्या महायुती पक्षामध्ये लोकांचे असणारेच वॉर्ड आहेत. बरं. ओके. किंवा ते जे तुमचे जे विरोधी उमेदवार ज्या एरियामध्ये वास्तव्य असायचं तिथे सुद्धा तुमची ताकद आहे? आमचं तिथं फार काम आहे, फार जनसंपर्क आहे. लोक तिथालचे आमच्याबरोबर, तिथे रॅली झाली. बरं. फार मोठ्या प्रमाणात तिथे लोक आमच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. बरं. ओके. आणि हे चित्र तुम्ही म्हणता सगळ्या नगरमध्ये आहे तसंच ते? पण ही जी अनेकदा असं पण म्हटलं जातं की बाबा मतदार हा काय त्याच्या मनाला कधी काही सांगत नसतो, तर अशी कधी भीती वाटते का कधी की नाही बाबा मतदार थोडंसं मनातलं जरी सांगत नाही त्याच्या चेहऱ्यावर काही तुम्हाला जाणवतं का, ओळखता येतं का काही? नाही, मतदार एकदम ठाम असतात. बरं. असं काही त्याची परिस्थिती राहिली नाही, काय बोलत नाही, सांगत नाही, करत नाही असं नसतं. असं काही नसतं? सगळं आता लोक आता ते सगळं सांगतात. असं काही नसतं. त्यांचे चेहरे तुम्हाला वाचता येतात? सांगतात लोक. तर काय एवढं आता सगळं पाहायला मिळतं ना लोकांच्या याच्यातून. ओके. अच्छा. आता आपण कुठे चालू परत? आता आपण इथं जिथं मेळावा आहे आमचा तिथं चाललोय. बरं. ओके. मेळाव्याला किती लोकांची गर्दी असेल? नाही, तो एक प्रमुख लोकांचा होता ना. बरं. प्रमुख कार्यकर्त्यांचा सगळा महायुतीचे प्रमुख पदाधिकारी लोकांचा होता. बरं. ओके. अच्छा. आणि हे जेव्हा प्रमुख आपण म्हणतो तर तुमचं स्वतःचं जे नेटवर्क आहे, म्हणजे संग्राम भैयाचं एक काय इथलं सगळं नेटवर्क आणि पक्षाचे कार्यकर्ते, इतर पक्षांचे कार्यकर्ते, त्यांचं जिलीम आपण म्हणतो किंवा त्यांचं एकत्रीकरण व्यवस्थित होतं का सगळं, की त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात? नाही, काही नाही. जे त्याच्या पद्धतीने काम करत असतं. आणि एखादा कार्यकर्ता काम करतो, काय नाही करत, तुम्ही कसं वॉच ठेवता? त्याने वॉच कशाला ठेवायचं? ते काय, ते बिचारे जे मनाने कराल तेच होऊ शकतं. तेच होऊ शकतं. वॉच ठेवून बाजू उठून थोडं कोण काय करणार? अरे ते काय आपल्याकडे सर्व्हिसला वगैरे येते. गरी गोष्ट आहे, मनापासून करतात ते. आपल्यासाठी ती मोठी गोष्ट आहे. असं थोडी आपण वॉच ठेवू शकतो, त्याला प्रेशराईज करू शकतो. केलंच पाहिजे. जे विनंती बाजा जेवढं होईल तेवढंच होऊ शकतं. पण असं नाही बाबा, संग्रामबाईची विनंती म्हणजे आता काय आदेशच आहे, आता काय बाबा असं काय? असं काय. ओके. तर या निवडणुकीबद्दल 2024च्या तुम्ही पूर्ण कॉन्फिडंट आहात? हो. एकदम. आता या ठिकाणी कुठं सभा आहे तुमची? आता सभा नाही, आता प्रचार सगळं. ओके. संग्राम भैया त्यांनी नगरचंही एक आपण त्या निमित्तानं त्यांच्यासोबत प्रवास केलेला आहे. तर संग्राम भैया, तुमचं जे बदलतं नगरचं जे स्वप्न आहे ते पुढच्या काळात साकार हो अशा शुभेच्छा. आणि लवकरच ही जी आपली गाडी आहे 2024ला 23 नोव्हेंबरला गाडी अशीच मुंबईला जाऊ दे.